ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आदेश विश्व या यूट्यूब चॅनलवर आपण सगळेच ही वारी अनुभवत आहात. या वारीमध्ये अनेक क्षण आनंदाचे अनुभवायला मिळतात. बघा, तुम्हाला सांगतो तो दिवस आणि त्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर कानावर जसजसं आरती ज्ञानराजा ती पुष्पवृष्टी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर होणार तो क्षण जो काही होता ना, तो इतका अविस्मरणीय क्षण होता, काय सांगू. कारण एकदा का जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली की पाठून लगेचच माऊलींची पालखी येते आणि मग हरिनामामध्ये सगळे भक्त दंग होऊन जातात त्या गर्दीमध्ये. पंढरीच्या ओढी पाऊलांची चाल वाट पाहे माझी पांडुरंग. दर्शनाची आस डोळे पाणावून आनंदाचा पूर विटेवर. आता आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे या ठिकाणी आहोत आणि आता आपण महेशजी सूर्यवंशी यांना बोलतं करणार आहोत. आणि हे बोलतं करत असताना मला त्यांना मुद्दाम काही मनातले प्रश्न विचारायचे आहेत की दरवर्षीपेक्षा यंदा एवढी मोठी गर्दी आहे पण तरीसुद्धा नियोजनात कुठेही गडबड नाही, हे कसं काय करतो? दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या या सगळ्या सोहळ्याला 134 वर्षाची परंपरा आहे गणेशोत्सवाची. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रक्तातच नियोजन आहे, परंतु आशीर्वाद गणपती बाप्पांचा आहे, कृपा त्यांची आहे. आणि हा अतिशय अद्वितीय असा सोहळा. बघा, काल माऊलींनी आणि तुकाराम महाराजांनी प्रस्थान ठेवलं. पाऊस होता परंतु त्यांनी प्रस्थान ठेवल्यानंतर वरुणाची कृपा झाली आणि आज पूर्णपणे पुण्यामध्ये पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासारखी उच्चांकी गर्दी यावर्षी ही पुण्यामध्ये आपल्याला वारकऱ्यांची आणि पुणेकर दर्शनार्थींची दिसते. त्यामुळे हा एक भक्तीचा महासागर या ठिकाणी हा अवतरलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं असं श्रद्धास्थान आहे आणि महेशजी सूर्यवंशी हे सातत्याने कोषाध्यक्ष ही जबाबदारी पार पाडतायत. कायम प्रसन्न हास्य. बरं, हेच नाही तर सगळी विश्वस्त त्यांच्यामध्ये असलेली विनम्रता या ठिकाणी लाखो भाविकांना आपलंसं वाटू देते आणि म्हणूनच ही गर्दी दिवसागणिक वाढते आहे. मला सांगा, नियोजन तर तुमचं अगदी चोख असतं, मी अनेक वर्ष अनुभवतो आहोत, पण वेगवेगळे उपक्रम मंदिरातर्फे हल्ली राबवण्यात येत आहेत, त्याविषयी सांगा ना. कारण इतकी वेगवेगळी कल्पकता तुमच्याकडनं राबवली जाते, खरंच आनंद होतो. कारण रोज सकाळी मोबाईल आम्ही उघडला की काहीतरी नवीन आम्हाला पाहायला मिळतं. निश्चितपणे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या माध्यमातून जो सामाजिक सेवेचा वसा आम्हाला आमच्या अगोदरच्या पूर्वाश्रमीच्या सर्व धुंडी म्हणजे धुरंदारांनी जो दिलेला आहे, त्यामध्ये सर्वश्री तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, आप्पासाहेब सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी, हा जो मानवसेवेच्या महामंदिराचा वसायला आहे तो आम्ही पार पाडतोय. आता या वारीमध्ये देखील आपण आत्ता प्रसाद वाटला, उद्या नाश्ता वाटावे, आरोग्याची तपासणी आहे, त्याच्यासाठी 250 डॉक्टर तैनात केलेले आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि सोपानदेव महाराजांच्या मार्गावर प्रत्येक मार्गावर रुग्णवाहिका, डॉक्टर, औषधं ही सगळी सोय आणि टँकर ही वाखरीपर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. आणि बाप्पांच्या माध्यमातून वर्षभर पुण्यातल्या ससून रुग्णालयाला जवळजवळ 3200 बेड पेशंटसाठी दररोज अन्नदानाची व्यवस्था ही केलेली आहे. वर्षाला 12 लाख भोजन थाळी आपण त्या निमित्ताने देत असतो. आपल्या 14 रुग्णवाहिका त्या विनामूल्य पुणे शहरात आणि महाराष्ट्रामध्ये डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 250 रुग्णालयांचा दगडूशेठचा टायप आहे. सर्व प्रकारच्या गोरगरिबांसाठीच्या सर्जऱ्या, औषधोपचार हे विनामूल्य केले जातात आणि कॅन्सर सारख्या ह्याच्यामध्ये अतिशय नाममात्र दरामध्ये आपण ते उपचार रुग्णांपर्यंत पोहोचवतो.
या माध्यमातून दगडूशेठच्या वतीने शिक्षण क्षेत्रामध्ये देखील पुण्यातल्या अतिशय गोरगरीब 550 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व ट्रस्टने स्वीकारलंय, जे दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि त्यांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारलेली आहे. याचबरोबर 70 प्रकारचे स्किल कोर्सेस जे विद्यार्थिनींसाठी अतिशय विनामूल्य किंवा अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून दिले. UPSCचे क्लासेस हे विनामूल्य महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांकरता ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून दिले, जेणेकरून आपला मराठी टक्का वाढावा. गेली 50 वर्ष सातत्याने वारीचं नियोजन करणारे आदरणीय माणिकदादा आणि माणिकदादा चव्हाण यांना मी मनापासून नमस्कार करतो. कसं करताय हो? म्हणजे तुमच्या पिढीने हे केलं आणि पुढची पिढी इतकी समर्थपणे हे सगळं सांभाळते. आमच्या अगोदरच्या पिढीने जे आम्हाला हे दिलं प्रशिक्षण तेच पुढं चालू ठेवलंय. आता सध्या हे सगळं आमच्या 3 पिढ्या अजून पुढं चालतात. हे सगळे एक कुटुंब म्हणून काम करतायत आणि इथे आलेल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येकाच्या सुखासाठी, म्हणजे एकीकडे शिक्षण म्हणू नका, आरोग्य म्हणू नका, समाज म्हणू नका, अगदी म्हणजे शेतकऱ्यांच्या विचारापासून प्रत्येक जनसामान्यांचा विचार करून हे सगळे कार्य करतायत. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये मुक्कामाला आहे. म्हटलं आपणही जरा पुण्यात फेरफटका मारू. काय हो, म्हणजे माणसातल्या एका वेगळ्या भावनेचं काय करायचं असतं. हे प्रत्येकाला वाटत असतं इतकं प्रेम मिळतं ना, त्या प्रेमामध्ये सुद्धा पांडुरंग आहे. कारण बघा ना, कुणी वडा आणि वडापाव याची 40 वर्ष व्यवसाय सुरू आहे. मग ते जेव्हा हात पकडून घेऊन जातात ना, किती छान वाटतं. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघितलं काय बघा, आता वारी मुक्कामासाठी पुण्यात आहे आणि अशा वेळेला असे आपल्यावर प्रेम करणारी मंडळी, म्हणजे अगदी हाताला धरून हा वडा त्यांचा जो आहे तो किमान तो वडा तरी घ्या, त्यांची काय भावना आहे. एवढं रामकृष्ण हरी माऊली. म्हणजे सोननपुरा लागेल मला इथं विठ्ठल भेटल्यानंतर झाले मला. एकीकडे वडापाव आणि तुम्हाला सांगतो, या विठ्ठल नामामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे, या वारीमध्ये काय जाणवतं. कुठलाही धर्म नाही, जात पात नाही, श्रीमंत गरीब नाही, कुठलाही भेद नाही. रामकृष्ण हरी माऊली. ही वारी सुरू आहे आणि या वारीमध्ये आता काहीतरी 2 घास खावे या उद्देशानं इथून जात असताना बेडेकर मिसळ दिसली आणि मग या माऊलीची जी काही मेहनत बघितली आहे ना, तन्वी बेडेकर बरोबर. काय म्हणजे सगळ्यात मोठं कौतुक काय सांगू माऊली, आलेल्या प्रत्येकाशी तुम्ही पहिल्यापासून माझ्याशी जसं बोललात तसंच शेवटच्या प्रत्येकाचं घरी आल्याप्रमाणे आदरतिथ्य करताय. सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं आणि आमचा मेन पहिल्यापासून जे आजोबा बाबा त्यांनी जे काका पगडा घातलाय की तो पर्सनल टच पाहिजे. प्रेमाने प्रत्येकाशी बोलणं गरजेचं आहे. सगळ्यांना आपलं घरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. काही विद्यार्थीही भेटले, आनंद या गोष्टीचा झाला. कारण ना, शिक्षण हे फार महत्वाचं असतं. पण आजच्या तरुण पिढीला आपलं शिक्षण, त्यातूनही वकिलीचं शिक्षण घेत असताना आलेल्या भोळ्या भाबड्या आपल्या वारकरी माऊलींना ते कायदे समजावून सांगण्याची एक वेगळी वारी या विधी शाखेतल्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली ऐकून खरंच मन भरून आलं. विधिपत सोशल फाउंडेशन नावाची पुण्यामध्ये ही एक लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली संस्था आहे. तुम्ही सगळे लॉचे विद्यार्थी आहात. विद्यार्थी सगळेजण आता विधीचं शिक्षण घेत आहे बरोबर. मग इथे येऊन काय तुमचं कार्य करत होता? आम्ही काय करतोय, विधिपत ही संस्था लोकांसाठी काम करत असते. मग काय होतं, वारीमध्ये लोक गावाकडचे असतात, गावाकडे वेगवेगळ्या कायदेविषयक समस्या असतात. म्हणजे जसे रस्त्याची समस्या, आता रस्त्याची समस्या ही फक्त 2 सेक्शन आहेत आणि त्या 2 सेक्शनमध्ये संपते. 4 ओळींचे 2 सेक्शन आणि त्यामध्ये ती समस्या संपू शकते. पण लोकांना ही माहितीच नाहीये
की याच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमचा कलम 143 आहे, मामलेदार कोर्ट ऍक्टचं कलम 5 आहे. हे कलम काय आहेत हे आम्ही त्यांना पथनाट्याच्या माध्यमातून समजून सांगतो. म्हणजे सगळेजण तुम्ही ते पथनाट्य करता हो. आणि त्यांना सगळं हे आपल्या विधीचे जे कायदे आहेत ते या सगळ्या या वारकऱ्यांना समजावून सांगण्याचं काम हे करतायत. रामकृष्ण हरी माऊली. हे सगळं सुरू होतं म्हणून की काय, समोर बघितलं तर कधी कधी काही गोष्टींना आपलं लक्ष वेधून घेतात. एक आजोबा इतकं मनोभावे, विचार करा, उसाचा रस आणि आलेल्या प्रत्येकाचं तोंड हरिनामाप्रमाणेच अगदी गोड करत होते. लांबून बघत होतो. आजोबा हातात झाडू घेऊन दर 1.5 मिनिटाला झाडू मारून घेत होते. प्रश्न हा होता, एकीकडे गोड, आता गोड म्हटल्यानंतर माशा येणारच, पण उसाच्या त्या गुऱ्हाळात एकही माशी नसावी, म्हणजे आजोबांच्या या कृतीमधूनच साक्षात पांडुरंग दर्शन देत होता. काका इथं थांबा, माऊली नमस्कार करतो. रामकृष्ण हरी माऊली. काय गंमत आहे बघा. उस डोंगा परी रस नहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. संत चोखा मेळा यांचे अभंगातल्या या पहिल्या 2 ओळी. आणि माऊली, मी बघतोय मगासपासून तुम्ही इतकं छान हा उसाचा रस आलेल्या प्रत्येकाला पाचता आहात, हो की नाही? तिकडे जाताय, इकडे जाताय, धावपळ सुरू आहे. आणि काय आहे, या अभंगाचा अर्थ सुद्धा इतका छान आहे की बाह्य रूपापेक्षा अंतर्मन आणि भक्ती ती श्रेष्ठ आहे. त्यामुळे बाहेरच्या रूपावर जाऊ नका, तर आतलं मन बघा. ऊसाचं तसंच आहे ना, ऊस वेडावाकडा असतो, दिसायला वेडावाकडा आहे, पण त्याचा रस इतका गोड असतो. हेच तर ही वारी शिकवते आपल्याला. आणि म्हणूनच ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. मामा, तुम्ही कधी वारीला गेलेत की नाही? हो, 2 वेळा गेलात. आणि मग पलटणला सेवा असते का तुमची? जेवण असतं आपलं ह्या दिंडीचं, या दिंडीचं? कानिपनाथ दिंडीचं. अच्छा. आमच्या गावातून कानिपनाथ दिंडी निघाली. दिंडी येते. कुठलं गाव तुमचं? बोपगाव सासू. बोपगाव बोपगाव त्या सासवड. डोंगरावर कानिपनाथ नाही का मंदिर आहे, हो हो हो. ते गाव. त्या गाव किती छान वाटतंय माऊली. आणि या ठिकाणी बघतोय, खरं तर या महिन्यात भरपूर माशा घोंगावत असतात. तिथे तर गोड आहे सगळं, पण तरी सुद्धा ही माऊली मगासपासून मी समोरून या वारीतून बघतोय, तिकडे काही दिसत नाही. एवढी स्वच्छता वेळोवेळी, म्हणजे केर काढून घेणं, मशीन स्वच्छ करणं, स्वच्छतेतच पांडुरंग असतो. तेव्हा आपण सुद्धा सगळेजण आपला परिसर आणि आपलं घर स्वच्छ ठेवूया. रामकृष्ण हरी माऊली. हे घ्या, पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल, वेदनेचा कैवारी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. हे देवा पांडुरंगा स्वामी. माऊलींची पालखी जशी जशी मार्गस्थ होते तशी तशी एक एक टप्पा गाठत पुढे सरकत असते. मग अगदी वडकीवरून, झेंडेवाडीवरून थेट दिवेघाट पार करून सासवडला पोहोचते. आणि सासवडला पोहोचली की सासवड नंतर पुढे जेजुरीला जाते. येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत आपण खंडोबाचं दर्शन तर करणार आहोतच, पण त्याच्या आधी पिढ्यानपिढ्या पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये श्रीदेव खंडोबा यांचं मंदिर आहे. त्या खंडोबाच्या मंदिराचं एक वेगळेपण असंही आहे की आपल्या सगळ्यांचे लाडके मित्र अभिनेते सुबोध भावे यांच्या भाविक कुटुंबाचं घरामध्ये ते मंदिर आहे. आणि साक्षात त्या मंदिरात जाऊन दर्शन घेताना तो भंडारा उधळल्याचा आनंद मिळतो. मी माऊलींची पालखी पुण्यामध्ये आहे आणि अशा वेळेला आज खंडोबाचं दर्शन तेही पुण्यात. आणि आमचे मित्र सुबोध भावे यांच्या म्हणजे अनेक पिढ्यांपासून ज्याची पूजा इथे होते, ज्याची स्थापना झालेली आहे आणि पिढ्यानपिढ्या या ठिकाणी एक उत्सवही होत असतो. त्याविषयी मला बाबांनाच विचारायला आवडेल. बाबा सांगा ना. 1906 साली माझे पणजोबा त्यांनी स्थापना केली. तोपर्यंत ते देऊळ नव्हतं. ही जी फ्रेम आहे इथे, फ्रेमची पूजा करत होते फक्त तिथे. इथे आल्यानंतर त्यांच्या अंगात संचार व्हायला लागला. मग हा फोटो त्यांचाच आहे. हो, संचार
संचार कीर्तन करतानाचा आणि हा संचार झालेलाचा. बर. आणि त्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं मला तुझ्याकडे यायचं आहे. त्याच्यावेळी ती फ्रेमची पूजा होती, पण ह्या मूर्ती बिर्ती सगळ्यांनी इथे घडवून घेतल्या. ते इंद्र आणि विष्णू आहेत बाजूला आहेत. आणि ह्याला आता हे नवीन बांधकाम सुद्धा हे जे स्ट्रक्चर आहे आतलं, हो, त्याला कुठेही आम्ही हात लावलो नाही, ते तसंच ठेवलेलं आहे. ठेवलेलं आहे. म्हणजे सोबत तुझं सगळं बालपण बालपण गेलं वाड्यात. वाड्यात. वाडा होता. वाडा होता, अंगण होतं, मोठा दिंडी दरवाजा होता. अंगणात आम्ही फुलपीच क्रिकेट खेळायचो, खूप मोठं अंगण होतं. आमच्या घरात म्हणजे आतमध्ये आल्यानंतर तिथेही आम्ही क्रिकेट खेळायचो, इतकं मोठं आतमध्ये जागा होती. एक चौक होता, छान सभागृह ज्याला आपण म्हणतो. सभामंडप होता. सभामंडप होता. आणि मग आणि हे असे पायऱ्या चढून हे जे आहेत हो, असे म्हणजे खांब हळूहळू होते तिथे. हे वरती आले. वरती आलं, कारण हे पायऱ्या चढून वरती जायला लागायचं. त्या लेवलला आलं. ते मला अजूनही आठवतं, आमच्या वाड्यात म्हणजे रस्त्यावरून आतमध्ये मोठ्या दरवाजातून आतमध्ये शिरल्यानंतर वरती हत्तीची अंबारी होती. कारण त्या काळी उत्सव ते साजरे करायचे, तेव्हा हत्तीवरनं मिरवणूक काढून ती वाजत गाजत साजरी करायची. त्यामुळे ती हत्तीची अंबारी वरती लावलेली होती. ही जागा असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मामाची जागा होती. बरं. आणि इथे त्यांची घोड्याची पागा होती. म्हणजे त्यामुळे वानवळे म्हणून होते त्यांची, पेशव्याचे सावकार. पेशव्याचे सावकार, त्यांची घोड्याची बागा इथे होती या जागेत. किती वर्षानुवर्ष सातत्याने इथे हे आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत या वास्तूत, हो की नाही? आणि त्याची मूर्ती पण आहे खंडोबाची, ती बसलेली विरासनात बसलेली आहे. विरासनातली मूर्ती आहे. म्हणजे अशी खंडोबाची मूर्ती कुठे नाही. आणि हे पुण्यातलं पहिलं खंडोबाचं मंदिर. आता बरीचशी झाली पण हे जुनं पहिलं. आणि याला जेजुरीचं स्थान आहे असं म्हणतात. त्या लोकांना तिकडे प्रत्यक्ष जायला जमत नाही, नवस बोलायला फेडायला. ते लोक ज्यांना जेजुरी जमत नाही ते इकडे येतात दर्शनाला. म्हणजे या स्थानावरून मी परत जेजुरीच्या त्या स्थानाला सुद्धा भेट देणार आहे. होय, होय, होय. जाणारच आहे. म्हणजे अशी दोन्ही स्थानं. त्यामुळे पुण्यातलं हे असं अनेक वर्ष जिथे आध्यात्मिक संस्कार विधिवत पूजा होते, असं हे खंडोबाचं स्थान पुण्यातल्या बुधवार पेठमध्ये आहे. आणि आपले मित्र सुबोध भावे, त्यांचं संपूर्ण भावे कुटुंब या ठिकाणी सातत्याने सगळे उत्सव पार पाडत असतात. वारीच्या दरम्यान तुझं येणं असतं इथे? लहानपणापासून मला वारी आठवते, कारण आमच्याकडे आमच्या गल्लीमध्ये प्रत्येक वारकरी यायचे. त्यामुळे इथे आम्ही प्रसाद जेवणाची व्यवस्था करायचो. असं या वारीच्या दरम्यान. आणि योगायोग असा आहे की ज्या वेळेला दोन्हीही पालख्या पुण्यात आहेत आणि तेव्हाच मला या स्थानावर येता आलं, सुबोधला भेटता आलं. कारण सगळं तुम्हाला माहीतच आहे किती व्यस्त आहे, पण तरीसुद्धा सुबोधला भेटल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो. आणि या वारीमध्ये मी खरंच पांडुरंगाच्या चरणी त्याच्या सुखासाठी, या सगळ्या कुटुंबाच्या आनंदासाठी आणि सगळ्यांच्या सुदृढ दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार. साऱ्या संसाराचा भार डोईवरी असं म्हणत चालणारी ही माऊली, या माऊलीचं ते डोक्यावरचा भार थोडासा आपण हलका करावा, हीच एक मनातली भावना होती. पण खरं सांगू, अशक्य आहे. ती ताकद फक्त माऊलीत आहे. माऊली, तुमचं नाव काय? मंगल अशोक जगताप. कुठून आलाय तुम्ही? बारामती. आणि कुठपर्यंत चालले? पंढरपूर. पंढरपूर पर्यंत. हा. एवढं वजन घेतलंय, मी मदत करू का थोडी? नको. नको. नेते आहे. नको. काय गोड हसलात माऊली. छान वाटतंय तुमचं असं प्रसन्न हसू बघून. हा. आणि किती जण आहात तुम्ही? आम्ही 7-8 जण आहे. कुठं आहेत पुढं सगळे? गेलेत पुढं. पुढं गेलेत. हा. मग तुम्हाला मी घेऊन जाऊ का? खरंच नको, विचार. नको, नको. घरी कोण कोण आहे? घरी सून आहे, त्या 2 लेक आहेत, नातून राहायची. अच्छा, मोठं कुटुंब आहे. हा, हा, होय ना? हा. आणि मग आता तुम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये चालताय, हो. बरोबर की? हा. बरं वाटतंय. हा. आणि मग माहेर कुठलं तुमचं? माहेर भवाननगर. कारखाना. कारखाना. हा. आणि कसं गेलं बालपण? हा, चांगलं गेलं. तुमचं प्रसन्न हसू बघून ना मला पांडुरंग दर्शन देतोय असं वाटतंय. मी जरा घेऊ का पाहिजे तर? नको, नक्की ये. नक्की माऊली. हा. मला एक प्रश्न विचारतो, हा. हा तुम्ही उत्तर द्यायचं. हा. पंढरपूरच्या आधी सगळ्या पालख्या एकत्र येतात. हो. ते कुठे येतात? सगळे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सगळे सगळी वाकरी येतात. वाकरीवर येतात. हा. अभिनंदन माऊली. हे चांदीचं नाणं तुम्हाला बक्षीस म्हणून मिळालेलं आहे. हा, घराघरातल्या रखुमाईची घ्या काळजी. दागिन्यांसाठी PNG ज्वेलर्स. माऊली, हे बक्षीस तुमच्यासाठी. मला द्या वजन हो, थोडा वेळ.
द्या तर बघू कसं जमतं का मला. दे रे बघू रे, बघू तर काय वजन असतं. मी कशासाठी घेतलं, मी मगाचपासून बघतोय हा तुम्ही चालताय हा आणि चालत असताना हे एवढं वजन 50 पावलं मी चाललो हो तर मला एकदम आता खूप वजनाचा हा भार वाटायला लागला. तुम्ही कसं काय जमवता? चालतो तसंच आपल्याला पांढरंग शक्ती देतो. देतो हा काय सांगता. हा पाठून माऊलींची आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी येते. या प्रवासात या माऊलीला थोडीशी मदत करावी एवढ्याच भावनेतून हे वजन घेतलं. पण खरं सांगू फार कठीण आहे देवा. आणि या माऊली असा संसाराचा भार हसत हसत आनंदाने आपला संसार आणि प्रपंच करत असतात आणि न चुकता वारीलाही जात असतात. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची अशीच सुरू राहणार आहे. वेळेची मर्यादा असते म्हणून थांबावं लागतं. या वारी पंढरीची चे प्रायोजक आहेत PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस, पेन रिलीफ ऑइल. आजचा भाग मात्र थांबवावा लागत आहे. पुन्हा भेटणार आहोत आदेश विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईकही करा आणि ते बेल आयकॉन आहे ना त्याचं बटनही दाबा, म्हणजे प्रत्येक या वारीतले आनंदाचे क्षण तुमच्यापर्यंत पोहोचतील. रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. करकटेवर उभा विटेवर सावळा सुंदर श्रीहरी हरी. धन्य चंद्रभागा धन्य ही पंढरी, आज धन्य झालो कपाळी केशरी गंध, विठ्ठला तुझा मला छंद.